निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। आणि म्हणून माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडके भाऊ पण आहेत, लाडक्या भावांनो, लाडके शेतकरी पण आहेत, लाडके ज्येष्ठ पण आहेत, या तुम्ही सर्वांनी या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चमत्कार घडवला आणि 40 वर्षाची मक्तेदारी सत्ता उलटवून पालटवून टाकली। आणि म्हणून मी माझ्या लाडक्या बहीण भावांचं शेतकऱ्यांचं दर्शन इथं घ्यायला आलेलो आहे। तुमच्या समोर नतमस्तक व्हायला आलोय। मी पाहत होतो येताना रस्त्यावर तर माणसंच माणसं, जनसागर, घरामधून, बाल्कनीमधून, वर टेरेसवरून, सगळीकडून माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, ज्येष्ठ सगळे हात करत होते, स्वागत करत होते। हे सगळ्यांच्या नशिबात नसतं, सगळ्यांच्या नशिबात नसतं हे प्रेम। आणि म्हणून मी अमोलला विचारलं, अरे बाबा हे सगळे माणसं इकडंच आहेत, मग त्या मंडपात कोण आहे? बोले मंडप ओसंडून बाहेर भरून पडला आहे, मंडपात जागा नाही। आणि बघितलं मी तिथून येतानाच मंडप अगदी भरून ओसंडून वाहत होता। हे सर्व तुम्ही आलेले आहात, एका प्रेमापोटी आलेला, कुणालाही भाड्याने आणलेलं नाही। एका प्रेमापोटी, एका श्रद्धेपोटी, आपुलकी आणि जिव्हाळ्यापोटी आलेले आहे। खरं म्हणजे अमोल खताळ हा जायंट किलर ठरला, बरोबर ना? पण खरं म्हणजे जायंट किलर अमोल खताळ याचं मी अभिनंदन केलंच आहे। पण तुम्ही आज इथला मतदार, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांनी हा जो चमत्कार घडवला, तर खरे जायंट किलर तुम्ही आहात। आणि जनता जनार्दन काय करू शकतो हे तुम्ही दाखवून दिलं। आणि ज्याला खबऱ्या, आणखी काय म्हणत होते, खेळणं, या अमोलला खबऱ्या खेळणं म्हणणाऱ्यांच्या हातात आपण आता खुळकुळा दिलाय खेळायसाठी। खेळत राहा, अमोल काम करत राहील, तुम्ही खेळत राहा। आणि बाकी आता काम नसल्यावर खबरबात घेत राहा। खबर देण्याचं काम अमोल खताळ करेल, कामाच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून। आणि म्हणून हे संगमनेर हे ऐतिहासिक शहर आहे। आणि इथं आज मी पाहिला एवढा मोठा लाडक्या बहिणींचा, भावांचा, शेतकऱ्यांचा, सगळ्या गोर गरिबांचा संगम पाहायला मिळाला। संगम आपण म्हणतो, नद्यांचा संगम होतो, त्रिवेणी संगम होतो, परंतु इथं तर माणसांच्या महासागराचा संगम पाहायला मिळाला। जिकडं बघावं तिकडं माणसं। हे प्रेम
अमोल खताळ यांनी कमवले पडला याचा मला अभिमान आहे, याचा मला अभिमान आहे. एक कार्यकर्ता जायंट किलर तर आहेच, पण एका कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ता मधला एक कार्यकर्ता तुम्ही निवडून पाठवलाय, म्हणून तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. खरं म्हणजे त्याला कुठली तरी एक संधी मिळाली होती, कुठलं संजय गांधी निराधारचा अध्यक्ष बनवला आणि त्यांना निराधारांना आधार देण्याचं काम या अमोलने केलं. आणि म्हणून संधीचं सोनं करणारा आमदार कोण तर त्याचं नाव अमोल खताळ. आणि म्हणून आज शिवसेना एका विचारानं पुढे जातीये. 80% समाजकारण, 20% राजकारण. खरं म्हणजे आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार आपण घेऊन पुढे चाललोय. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. आपली लढाई सत्तेची, आपली लढाई सत्तेसाठी नाही, आपली लढाई खुर्चीसाठी नाही, आपली लढाई ज्याने आपल्याला खुर्चीत बसवलं त्या लोकांचे प्रश्न शोधण्यासाठी आणि त्याच्यावर उत्तर देण्यासाठी हे आपली लढाई आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. जोर का झटका अजून सावरलेत का नाही माहित नाही. अरे अजून महाविकास आघाडीचे लोक अजून सरकार महायुतीचं आलंय हे मानायला तयार नाही. कारण त्यांनी सरकार बनवली होती, पद वाटून घेतली होती, मंत्री पद वाटली होती, सगळं झालं होतं. 5 स्टार हॉटेल बुक केले होते. कारण लोकसभेत फेक नॅरेटिव्ह पसरवून संविधान खतरे में, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, असं जाणार, तमकं जाणार म्हणून फेक नॅरेटिव्ह पसरून लोकसभेमध्ये जागा मिळवल्या. त्यांना वाटलं आता विधानसभेत सरकार आलंच. पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची हॉटेल बिटेलची सगळी बुकिंग रद्द करून टाकली आणि त्यांना घरी पाठवलं. घरी पाठवलं. तुम्हाला माहित आहे अमोल, तू आता 40 वर्षाची सत्ता उलटवून टाकली या सर्व लोकांच्या आशीर्वादाने. पण तुला मी सांगतो 2022 मध्ये या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी ज्यांनी बेईमानी केली होती, शिवसेना भाजपा युतीला लोकांनी मतदान केलं, परंतु खुर्ची आणि सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विरोधात बाळासाहेबांचे विचार तुडवून मोडून तोडून सत्ता मिळवली, खुर्ची मिळवली काँग्रेसला सोबत घेऊन. आणि या महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचा, माता भगिनींचा, शेतकऱ्यांचा, बांधवांचा अपमान केला. शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप केलं. ती सत्ता या एकनाथ शिंदेने उलटवून पालटवून टाकली. टांगा पलटी घोडे फरार. जे आपण काम केलं 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राचा विकास केला. पुढे सांगतो की तुम्ही देखील मोठं ऑपरेशन केलंय या संगमनेरकरांनी. कारण तुम्ही पाहिलं 40 वर्ष इकडं सगळं त्यांचंच. साखर कारखाना, कॉलेज, दूध संघ सगळं कोणाचं होतं. आणि मग साखर पण माझी, दूध पण माझं, चहा पण माझी, बिस्किट पण माझं. मग सगळी मलाई तुम्हाला आणि जनतेला काय धतुरा.
आणि मग त्या जनतेने दाखवलं की हा मलाई खाणारा माणूस नाही, हा सेवा करणारा माणूस आहे, सेवा करणारा. हा मेवावाला माणूस नाही, हा सेवावाला माणूस आहे. आणि म्हणून त्याला तुम्ही निवडून दिलं. मी आपल्याला एवढंच सांगतो, वेडे झालेत पार, काही पण बोलायला लागलेत. त्यांना अजून काय ते एवढा मोठा 440चा झटका आपण दिलाय की त्यातून बाहेरच येत नाहीत. म्हणाले वोट चोरी झाली, वोट चोरी झाली, वोट चोरी झाली. मला सांगा, 50-60 वर्षामध्ये, 50-60 वर्ष झाली, या 50-60 वर्षामध्ये काय काय चोरलं? या ठिकाणी स्वाभिमान त्यांचा पळवला, अभिमान पळवला. या ठिकाणी किती मोठा भ्रष्टाचार 50-60 वर्षात केला. मला सांगा, 2014 पूर्वी प्रधानमंत्री मोदी साहेब प्रधानमंत्री जेव्हा व्हायच्या अगोदर तुम्ही दररोज पेपरात वाचत होता ना, हा घोटाळा, तो स्कॅम, अमका घोटाळा, कोळसा घोटाळा. हा, अरे बाबा, चारा घोटाळा पण झाला, कोळसा पण झाला आणि शेण घोटाळाही झाला. शेणही सोडलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी यांचं सगळं गेलंय. म्हणून त्यांचा मेंदूही चोरीला गेलाय, त्यांचा स्वाभिमानही चोरीला गेलाय, त्यांचा अभिमानही चोरीला गेलाय. पण साखर अरे तो भोक्सा, तो बोगदा, ती कुठं गेली? अरे माझ्या जनतेच्या मुखात गेली असती तर आशीर्वाद मिळाले असते. पण तो भोक्शामधून कुठं गेला? त्याचा आता चौकशी करायला. हजारो पोती गेली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे लोक आता म्हणतात मतं चोरी झाली, यांचं डोकं चोरलंय, मेंदू चोरलाय, स्वाभिमान चोरलाय, सगळं चोरलाय. कुणीतरी पळवून नेलंय, चोरी करून कोणतरी पळून गेलाय. आणि म्हणून राहुल गांधी काय म्हणतात, नाही काय म्हणतात, नाही काय म्हणतात, अरे काय ते म्हण आहे ना, येड्याच्या जत्रेला पेड्याचा पाऊस. आता येड्याच्या जत्रेमध्ये सगळे सुरू आहेत, पण त्याच्या मागं पळत आहेत. पण मला सांगा, पेड्याचा पाऊस पडेल का? कधीच पडणार नाही. तो तुमच्या संगमनेरमध्ये कामाच्या माध्यमातून अमोल खताळ पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, जेव्हा तुम्ही लोकसभा जिंकले तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं, निवडणूक आयोग चांगला होता. इतर राज्य जिंकल्यानंतर सगळं चांगलं असतं. हरल्यावर मग मतांची चोरी झाली, मग अमकं झालं, तमकं झालं. निवडणूक आयोगाला आरोप करणं, हे सगळं जे आरोपाचं राजकारण आहे, आरोपाचं राजकारण ते करत असले तरी सुद्धा हा एकनाथ शिंदे आरोपाने उत्तर नाही देणार, कामाने उत्तर देणार. मी आपल्याला एवढंच सांगतो की यांना लोकसभेत देश जिंकलाय, राज्य जिंकलंय, आता
स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला जिंकायच्या आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, यांना कायमची अद्दल घडवली पाहिजे. आणि भगवा दहशतवाद, इथं वारकरी आलेत, या वारकऱ्यांचा अपमान केला. त्यांच्या सरकारमध्ये पालघरमध्ये 2 साधूची हत्याकांड झाले. वारकऱ्यांचा अपमान करण्याचं काम केलं. वारकऱ्यांवर हल्ला करण्याची हिम्मत तुम्ही करता. हे कसलं तुमचं सरकार? आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. हिंदुत्व काय टी शर्ट काय बनियान आहे का? कधी काढायचं आणि कधी सोडायचं. हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व. गर्व से कौम हिंदू आहे म्हणण्याची हिम्मत, ताकद कोणी दाखवली? बाळासाहेबांनी दाखवली. आणि त्याचे आम्ही चेले आहोत. आणि आता मी हे सांगतो, यांचा मी मुद्दाम सन्मान केला. हे वारकरी, ही संत परंपरा आहे. हे कीर्तनकार, प्रवचनकार, पंढरपूरला लाखो वारकरी येतात. ही वारकरी महाराष्ट्राची ताकद आहे. आणि म्हणून या वारकऱ्याच्या केसालाही धक्का लावण्याची हिम्मत कोणी करू नये. मी यापूर्वी देखील मुख्यमंत्री असतानाही बोललो, आजही बोलतो, या वारकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. कारण हा वारकरी एक महाराष्ट्राची परंपरा, कुठं फेडणार हे पाप. आणि म्हणून हिंदू धर्माचा अपमान, सनातन धर्माचा अपमान, पण हा भगवा सनातन धर्माचा, हा भगवा शिवरायांचा, हा भगवा हिंदुत्वाचा, भगवा त्यागाचा. आणि म्हणून हे बघा, भगवा वादळ इथं पाहायला मिळत आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आज जेव्हा निवडणूक होती त्यावेळेस विखे पाटील, आपले विखे पाटलांनी लोणीवरून काय पाठवलं? मी म्हणालो, हा अमोल खताळ, हा भगवा धनुष्यबाण, भगवा झेंडा हातात घेऊन निघालाय. त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. आणि दिलेला शब्द पाळणारे विखे पाटील यांनी सगळ्यांनी मिळून काम केलं. आणि तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला. आणि अमोल खताळ हा निवडून आला. काहीतरी पुरस्कार मिळाले ना, लंडनला होते मी, फोनवर त्यांच्याशी बोललो. त्यांना काहीतरी कोहिनूर ऑफ इंडिया. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचा सत्कार झालाय तिकडं. पण आपण सगळ्यांनी, मी विखे पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो. 2 शिलेदार आणि व्यासपीठावर देखील आमचे सर्व पदाधिकारी आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की महायुती ही अशी बोगदातून साखर बिकर पळवणारी नाही आहे. बोक्षातून लोकांच्या मुखामध्ये गोडधोड घालणारी आहे. आमचा अजेंडा काय? सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं. मी आत्महत्या केली होती, तिला उच्च शिक्षण घेताना 50% सरकार भरत असलेली फी आणि तिच्या वडिलांना 50% भरता येत नव्हते. वडील आत्महत्या करतील म्हणून तिनेच पहिली आत्महत्या करून टाकली. अतिशय दुर्दैवी घटना घडली. मी मुख्यमंत्री होतो. रात्री चंद्रकांत दादांना फोन केला 1 वाजता. मी म्हणालो, आपलं सरकार असताना आपल्या राज्यात जर शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर आपल्या राज्याचा सत्तेचा फायदा काय? ताबडतोब दुसऱ्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये 50% फीची सवलत आम्ही 100% फीची सवलत करून टाकली. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगेन, हा जो महासागर आलेला आहे, हा महासागर उगाच नाही आलाय.
या सरकारवर, महायुतीवर जो विश्वास तुम्ही दाखवलाय त्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. तो विश्वास सार्थ करण्यासाठी शेतकरी, लोक म्हणतात विरोधक, कर्जमाफीचा विषय आपल्याला मी सांगतो, आमच्या अजेंड्यामध्ये कर्जमाफी होते आणि कर्जमाफी देखील महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही. थोडं आपल्याला तारेवरची कसरत आपल्याला करायला लागते. लाडकी बहीण योजना आपली मोठी योजना आहे, राज्यात नाही देशात लोकप्रिय ठरली आणि माझ्या लाडक्या बहिणीने इतिहास घडवलाय. पण तुम्ही कधी मनामध्ये कधी चिंता, आणि आता तुम्हाला फसवायला येतील, म्हणतील बघा अमकं झालं तमकं झालं, आले फसवायला की या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना कायमचं घरी बसवायचं. आणि म्हणून अशीच एकजूट आपल्याला कायम ठेवायची आहे. आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्यासाठी जागा दिली, कमी पडतीये. मी प्रताप सरनाईक यांना लगेच सांगतो, तुमची ही मागणी तात्काळ मान्य करायला. स्त्री व नवजात बालकांचं रुग्णालय मंजूर करावं. मी आपल्याला सांगतो, आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांना मी तात्काळ सूचना देतो की याची प्रक्रिया चालू करा, याची प्रोसेस चालू करा. आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी MIDC ची मागणी केली आहे. आणि MIDC चा मंत्री कोण आहे? उदय सामंत. उदय सामंतना मी तात्काळ सूचना देतो की इथं MIDC ची प्रक्रिया सुरू करा आणि माझ्या लोकांना इथं न्याय मिळाला पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. आणि उपप्रादेशिक कार्यालय ते पण परिवहनच आहे, RTO प्रताप सरनाईक. तुम्ही बरोबर शोधून जे माझ्याकडे जी खाती आहेत ती सगळे त्याच्याच बरोबर प्रश्न टाकले त्यांनी. हुशार आहे आमदार. काय ताबडतोब घ्यायचं याला बरोबर माहित आहे. आणि म्हणून इथं प्रादेशिक कार्यालय होईल RTOचं, चिंता करू नका. तेही मी परिवहन विभागाला सांगतो. जलशुद्धीकरण केंद्र आता नगर विकास माझ्याकडेच आहे. पिण्याचं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे की नाही? नेते आपलं फिल्टरचं पाणी पितात, बिसलेरी पाणी पितात. मग आपल्या लोकांना चांगलं पाणी नको, शुद्ध पाणी नको? हे देण्याची जबाबदारी आमची आहे. ज्यांनी 40 वर्ष नाही दिलं, हा अमोल खताळ तुम्हाला शुद्ध पाणी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि झालं. आणि 10 वर्षात म्हणतो अमोल म्हणतोय लय भ्रष्टाचार झालाय. आणि जो भ्रष्टाचाराच्या विरोधात हे सरकार आहे. आणि म्हणून जे काय चुकीचं झालं असेल, गैर झालं असेल, पारदर्शक सरकार आहे. आणि म्हणून त्याची देखील पारदर्शकपणे चौकशी केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, एक जायंट पडला म्हणून गाफील राहू नका. आता तर यो जायंट किलर झालाय, पण याला अरे एवढं घाई करू नका, थांबा. याला सुपर जायंट किलर करायचं का नाही? सुपर जायंट किलर करायचंय ना. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हा एकनाथ शिंदे या तुमच्या अमोल खताळच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मुख्यमंत्री आहेत. आम्ही सगळेजण विकासासाठी या अमोल खताळ जायंट किलरच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
आणि म्हणून कारण आपल्याला या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा हे बाळासाहेबांचे विचार सत्ता आहे. पूर्वी कोण बसलंय महायुतीच्या काळामध्ये झाला पाहिजे आणि काही लोकांना मी फिरायला लावलंय, काही लोकांना बरं केलंय. बोलचं मी मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा करतो की जी काय लोकप्रियता हे जे काय वाघ सगळं तर अमोल खताळ सारखा असावा. जेव्हा आमदार नव्हता तेव्हा देखील त्यांनी या संगमनेरमध्ये या भागामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम केलंय. आता तर सत्ता पक्षाचा आमदार आहे, सत्ता त्याच्या पाठीशी उभी आहे. ही डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता. हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक, लेझरद्वारे मूळव्याध, फिशर, भगंदर उपचार केंद्र, कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार, मूळव्याधचं इंजेक्शन देखील उपलब्ध. पुरुषांसाठी शिश्न शिथिलता घालवून ताठरपणा निर्मिती उपचार, दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा. तर बघताय काय, आजच संपर्क करा. डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी, राहता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्कासाठी क्रमांक आहे 942 0636 736 किंवा 8208 423324.